सर्व माध्यम प्रतिनिधींचं मनपूर्वक स्वागत करते। जीबे एंटरटेनमेंट प्रस्तुत लगन सर्व काही प्रेमासाठी असं जरी आपण म्हटलं तरी तुम्हाला वाटतंय पण सोपं नाही असं एक प्रेमळ संदेश किंवा प्रेमळ आर्जव करणारा हा चित्रपट लगन 6 मेला सर्व रसिकांच्या प्रदर्शनासाठी सज्ज होतोय। 4 माणसं आपली मित्र जवळ येतात, प्रेमाविषयी काहीतरी बोलतात आणि प्रेम किती महत्त्वाचं आहे आणि किती जात पात धर्म यांच्या पलीकडे जाऊन केलेलं असतं ते केवळ प्रेम असतं। प्रेम करणं सोपं असतं, ते टिकवणं थोडंसं अवघड असतं आणि निभावणं तर त्याहून पलीकडे एक आपल्या आयुष्याची खूप मोठी परीक्षा असते। पण प्रेम हे प्रेमच असतं असं सांगणारं किंवा प्रेमाची महती सांगणारा एक आगळा वेगळा प्रेम कथा असलेला हा सुंदर चित्रपट लगन 6 मेला प्रदर्शित होत आहे। मी प्रथम निर्मात्यांना इथे आमंत्रित करते। हे 4ही मित्र आहेत, आपापल्या क्षेत्रामध्ये खूप नाव कमावलेली ही मंडळी आहे। सय्यद मुस्तफा या निर्मात्यांना मी इथे आमंत्रित करते। भारत गुजर यांनाही मी इथे आमंत्रित करते। बिभीषण पवार मिलिटरीतून रिटायर्ड झालेल्या हे आमचे मित्र आहेत, त्यांना मी इथे आमंत्रित करते। कैलास गुजर आणि किशोर काकडे हे सगळे मित्रपरिवार हा या चित्रपटासाठी एकत्र आलेला आहे आणि प्रेमाची काहीतरी एक आगळीवेगळी व्याख्या आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहे। खरं तर अवचित एका संध्याकाळी कोवळं ऊन पडतं तसं प्रेम आपल्या आयुष्यामध्ये येतं। ते प्रेम कधी येतं आणि ते आपल्या आयुष्याचा कधी अविभाज्य भाग बनतो हे आपल्याला कळत नाही आणि तिथूनच आपल्या खऱ्या अर्थाने प्रेमाच्या संघर्षाची सुरुवात होते असं म्हणतात। सय्यद मुस्तफा यांना मला या निमित्तानं असं विचारायचं आहे, ह्या लगनच्या म्हणजे या लगन चित्रपटाच्या निमित्ताने ही सगळे तुम्ही पंचमित्र एकत्र आलेला आहात। हा पहिला तुमचा चित्रपट आहे, प्रथम तुम्हाला मी शुभेच्छा देते। प्रेम हा खरं तर आपल्या चित्रपटाचा एक आत्माच आहे, अनेक चित्रपट आलेला आहे, पण या चित्रपटामधून तुम्ही काय आगळं वेगळं आमच्या प्रेक्षकांसाठी देणार आहात? मी सय्यद मुस्तफा अवघ्या महाराष्ट्रभर जास्तीत जास्त स्क्रीनला येत्या 6 मेला लगन हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे। त्याचा एक निर्माता टीम मेंबर म्हणून, कारण याच्यासाठी की आमची निर्मात्यांची टीम ही 4-5 आणि याच्यापेक्षा 1-2 आणखी जास्तीत जास्त आमची एक निर्मात्यांची टीम आहे। तर आमचा हा पहिला सर्वांचा आम्ही जेवढे बी टीम मेंबर आहोत निर्माता म्हणून लगनचे, तर हा आमचा पहिला चित्रपट। आमचे जे काही वैयक्तिक जे बिझनेस असतील वगैरे ते आमचे प्रायव्हेट, परंतु हा निर्माता म्हणून लगन हा चित्रपट आमचा पहिला। तर निर्माता म्हणून लगन हा का करावा असा वाटला, तर याचा जो डायरेक्टर आहे अर्जुन गुजर, तर तो आमचा बालपणीचा मित्र आणि आम्ही जेवढे बी निर्माता असतो डायरेक्टर असतो हे बालपणीचे जवळपास आम्ही सर्व मित्रच आहोत आणि आम्ही काही नाटकामध्ये बालपणापासून आम्हाला आवड असायची, पण त्याच्यातून एक पलीकडे जाऊन आमच्या डायरेक्टरने अर्जुन गुजरने याच्या पाठीमागे जवळपास 10 वर्षापासून तो या प्रोजेक्टवरती काम करतोय आणि आम्ही सर्व मित्र कंपनी याच्यामध्ये जवळपास 5 वर्षापासून याच्यामध्ये जोडलेलं गेलेलो आहोत। तर या 5 वर्ष मध्ये जोडत असताना की आम्ही जोडले कसे गेलो ॲज अ निर्माता म्हणून, तर आम्ही सर्वजण मिळून एका निर्मात्याच्या शोधामध्ये होतो। आमचा तो शोध संपला, आम्हाला निर्माता कुणी असा प्रायव्हेट वैयक्तिक एक व्यक्ती आम्हाला मिळाली नाही। त्याच्यानंतर आम्ही सर्वांनी मिळून एक ठरवलं की बाबा आम्ही त्याची सर्वांनी एक गोष्ट ऐकली जी की त्याने पुस्तक रूपी लिहिलेली होती। तर ती गोष्ट ऐकल्यानंतर आमच्या हे लक्षात आलं की अरे बाबा याच्यातून आपल्याला खूप असे सामाजिक संदेश जाणार आहेत आणि जर हा चित्रपटाद्वारे जर प्रदर्शित झाला अवघ्या महाराष्ट्रभर तर याच्यामधून आपल्याला समाजासाठी खूप असे संदेश जाणार आहेत जे की शिक्षणाच्या बाबतीत असतील, लोक याच्यापासून व्यसनाधीनतेपासून यापासून दूर जाऊ शकतात, असे सामाजिक संदेश आहेत। तर मग आपण सर्वांनी मिळून याच्यासाठी आर्थिक पाठबळ का उभं करू नये आणि त्यानंतर आम्ही सर्वांनी मिळून या चित्रपटासाठी आर्थिक पाठबळ उभा केलं आणि त्याच्यानंतर मध्यंतरी आपल्या सर्वांवर पूर्ण जगावर तसंच आपल्यावरही कोरोनाचा एक संकट आलं। त्या संकटामध्येही आमची संपूर्ण टीम ही एक टीम म्हणूनच एकदम बाधित राहिली। त्याच्या मनपूर्वक अभिनंदन करते। या चित्रपटाच्या निमित्तानं
नायक आणि नायिका अशी एक फ्रेश जोडी आपल्या मराठी चित्रपटसृष्टीमध्ये पदार्पण करत आहेत. सुजित चौरे आणि श्वेता काळे यांना मी इथे आमंत्रित करते. श्वेता आणि सुजितचा सुद्धा पहिलाच चित्रपट आहे. सुजित, छान दिसला, एकदम मस्त काम केलेलं आहे. कसं वाटतंय? लय बरं वाटते. गाणे ऐकल्याच्या नंतर मी फ्रेशरच आहे, पहिल्यांदाच पदार्पण करतोय लगन सिनेमातून. आता तुम्ही गाणे बघितले, ट्रेलर पण बघता आणि 6 तारखेला हा सिनेमा रिलीज होतोय आणि जाऊन तुम्ही थिएटरला बघा. एवढं थँक्यू. श्वेता, छान वाटतंय. खरं तर अशी संधी मिळत नाही कोणाला. मी अर्जुन सरांना तुमच्या सगळ्यांच्या माध्यमातून मला सांगायची इच्छा होती आहे. खरंच सर थँक्यू. कारण की असे बरेच आहेत, बरेच खूप स्ट्रगल करतात आणि एवढ्या मोठ्या दुनियेमधून आपल्याला असा चान्स मिळणं हे खूप मोठी गोष्ट आहे. आणि सरांची मला एक गोष्ट म्हणजे त्या दिवशी जेव्हा ते बोलले आम्हाला, तेव्हा खरंच डोळ्यात पाणी आलं होतं. सर म्हणाले की तुम्ही दोघं माझ्यासाठी फक्त कलाकार नाही आहात, तर तुम्ही दोघं माझे लेकरं आहात. सो ही गोष्ट मी कधीच विसरणार नाही. आणि आपला जो काही कॉन्टॅक्ट आहे किंवा आपला जो प्रवास आहे तो इथंच नाही थांबणार, तो कायम तसाच राहणार आहे. कारण चित्रपट झाला, शूटिंग झालं, रिलीज झाला, त्यानंतर लोक जातात लांब, पण आम्ही दोघं कधीच नाही जाणार तुमच्यापासून लांब, हे मी सांगू इच्छिते. आणि बाकी खूप आनंद होतोय. 6 तारखेला मूवी रिलीज होतोय. मग दोघांनाही शुभेच्छा. एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसर मंगेश जोंधळे यांना मी इथे आमंत्रित करते. आपण सगळ्यांची ओळख करून घेऊया. तसंच रुचिरा कासार यांनाही मी इथे आमंत्रित करते. अर्जुन सर, मुस्तफा, आपण इकडे या. संध्या केशे, चित्रपटातली सगळी आमची काम करणारी मंडळी. हा आपला लगन हा चित्रपट अवघ्या महाराष्ट्रभर प्रदर्शित करतो. मला निर्मात्यांचं खूप विशेष कौतुक वाटतं की सगळी टीम आहे ती नवीन आहे. त्यामुळे वेगवेगळ्या पद्धतीने अनेक तंत्रज्ञ, यातले कलाकार मराठी चित्रपटसृष्टीमध्ये नव्याने पदार्पण करत आहे. आणि तुम्ही नावं जर बघितली तर सय्यद मुस्तफा भारत गुजर, विभीषण पवार, कैलास गुजर, किशोर काकडे. प्रेमाला खरं तर कुठलीच बंधनं नसतात, जातीपातीचं नसतं. त्यामुळे एका हाताला जशी 5 बोटं असतात, ती 5 बोटं जेव्हा एकत्र येतात तेव्हा त्याची मूठ बनते. आणि ती मूठ आज या निमित्तानं निर्मात्यांची आपल्याला पाहायला मिळते. चित्रपटसृष्टीतलं हे पहिलं पदार्पण तुमचं यशस्वी हो, यासाठी मनपूर्वक शुभेच्छा. या चित्रपटाचे दिग्दर्शक अर्जुन यशवंतराव गुजर यांना मी इथे आमंत्रित करते. त्यांचाही हा पहिला चित्रपट आहे, तर त्यांना मी इथे आमंत्रित करते. हा एकदम व्हर्सेटाईल असा माणूस आहे. त्याची कथा त्यांची आहे, दिग्दर्शनही त्यांचंच आहे. पटकथा, गाणी लिहिण्यामध्ये पण त्यांनी मदत केलेली आहे. अतिशय तरुण असा उमदं व्यक्तिमत्व अर्जुन यशवंतराव गुजर. मनपूर्वक तुमचं पहिल्यांदा अभिनंदन करते आणि पहिल्या चित्रपटासाठी तुम्हाला शुभेच्छा. आपलं मनोगत व्यक्त करा. प्रेम एक छोटा शब्द आहे खरं तर, पण त्याची व्याप्ती इतकी मोठी आहे आणि अनेक चित्रपट येऊन गेलेले आहेत. असं काय आगळं वेगळं तुम्ही देणार आहात आम्हाला? हॅलो, सर्वांना माझा नमस्कार. सगळ्यात पहिले मी पण दिलगिरी व्यक्त करतो की कार्यक्रम सुरू व्हायला थोडा वेळ लागला, कारण की नवीन संसार, नवीन चित्रपट, थोडा वेळ लागणारच. तर आज हा चित्रपट उभा आपल्या पुढे दिसतोय आणि याच्या पाठीमागं खरंच खूप मोठा संघर्ष घडला आहे. कोणती गोष्ट आपल्याला ज्यावेळेस नवीन करायची असते तर त्याच्या पाठीमागे संघर्ष तर आलाच. संघर्ष हा कोणाच्याच आयुष्यातून चुकलेला नाही आणि तो कधी चुकणार पण नाही. त्याला ज्याने प्रॉपर स्ट्रगल हा शब्द दिला इंडस्ट्रीसाठी. आत्ताच मॅडमने सांगितलं की प्रेम हा शब्द आला आणि सिनेमा आला. मला वाटतं सगळ्यात पहिलं प्रेम तर हे दिसेल की या प्रेमामुळे आम्ही आज एकत्र आलो आणि जी काही फिल्म तयार झाली तर त्याच्या पाठीमागे अशा खूप मोठ्या गमती आहेत, सुरुवात आहे. तर सगळ्यात पहिले ज्यावेळेस मी 5वीला असताना, ज्यावेळेस 5वीला होतो त्यावेळेस मी शालेय जीवनामध्ये जे काही नाटक वगैरे स्पर्धा वगैरे होत्या त्याच्यामध्ये मी पार्टिसिपेट करायचो. माझ्यासोबत मित्रही असायचे आणि आमची गंमत चालू व्हायची नेहमी. नाटक होत गेले, आमचा इंटरेस्ट वाढत गेला. पुढे चालून सिनेमा काही करतो काय असं काही झालं नाही, काही ठरवलं नाही.
आणि सगळे वेगवेगळे जातात. प्रत्येकाचे व्यवसाय वेगळे झाले, हे वेगळे झाले, मी वेगळे झाले. आणि मी पण शिक्षणासाठी नागपूरला गेलो. सगळे आम्ही जर पाहिलं तर एक 1500 लोकसंख्येच्या गावातून आले, खेडेगावातून आले लोक जेवढे आहेत आम्ही उभे आहोत की 1500 लोकसंख्येचं गाव आहे जिथे आत्ता या कंडिशनमध्ये सुद्धा बस नाही, इंटरनेट चालत नाही. आणि ही सगळी जर्नी आहे. पण इच्छाशक्ती खूप होती, नाटकाची आवड होती. मध्यंतरी नाटक करता करता मला सिनेमाची आवड लागली आणि सिनेमाकडे वळलो मी. त्याच्यानंतर ही जर्नी पुढे होत गेली आणि त्याच्यानंतर मग आम्ही सगळे व्यवसायात गुंतलो. मी पण जॉबला गेलो. जॉबला गेल्याच्यानंतर परत एक मनात आपल्या गदगद असते नेहमी, आपल्याला काहीतरी करायचं असतं. पण आपली धावपळीचं जीवन, आपण मिडल क्लास आणि जे काही सेटअप झालेला असतो आपल्या आयुष्यात की चला आपल्याला व्यवसाय करायचा आहे, काहीतरी नोकऱ्या करायच्या आणि आपली उपजीविका भागवायची, याच्यामध्ये आपण सगळे खूप रममान झालेलो. मला वाटतं जवळपास सगळे तिकडेच ओढ असतो. आईवडिलांच्या पण खूप इच्छा असतात की आपण जनरली कुठेतरी पोटा पाण्याची सोय करावी अगोदर. हे फिल्म करणं, नाटक करणं हे आपली गोष्ट नाही. त्याच्यामधून आम्ही आलेल्या ज्या ठिकाणी बिलॉंग करतो, ज्या ठिकाणी आम्ही आलो, तर ते अजिबात तिथं म्हणजे विचार करण्याच्या पलीकडे आहे. जिथे खाण्यापिण्याचेच वांदे आहेत तर तिथे सिनेमा निर्मिती कशी होऊ शकते ही गोष्ट खूप होती. पण ते म्हणजे ना, एखादी गोष्ट तुम्ही ज्यावेळेस ठरवता, काही स्वप्न बघता आणि ते त्याचा जी तुमची इच्छाशक्ती आहे त्यासाठी तुम्हाला तुमची झोप उडालेली असते, सगळ्या काही गोष्टी आहेत. तर मग तोच प्रवास माझ्या पण वाट्याला आला आणि मला वाटतं 2010ला मी कोल्हापूरमध्ये होतो. आणि त्याच्यानंतर मी जे जीवन अनुभवलं होतं, पाहिलं होतं, ऐकलं होतं आणि त्याच्यानंतरच एक शुगर फॅक्टरी आहे कागदची, तर तिथे मी व्हिजिटला जायचं कारण मी जॉबला होतो कोल्हापूरला आणि मला रविवार शनिवारी कधी वेळ मिळायचा तर मी कुठे जायला पाहिजे तर मी तिथे व्हिजिट करायला जातो. त्यावेळेस मला ते चित्र दिसायला चालू झालं. तर मला असं वाटलं की मी त्याच्यावर लिहायला पाहिजे काहीतरी, याच्यावर मी लिखाण सुरू करायला पाहिजे. आणि मी एक पुस्तक रूपे एक लगनची गोष्ट लिहिली आणि लिहिल्याच्या नंतर मला असं पुढे वाटलं की ही जर चित्ररूपात जर पडद्यावर आली तर आज भारी माझ्या वाटेल, लोकांना जास्त आवडेल आणि चांगल्या पद्धतीनं ती पोहोचेल. म्हणून पुस्तकाचं स्वरूप चित्रपटाकडे वळलं आणि चित्रपटाच्या माध्यमातून त्या लगनच्या कथेने माझ्यातल्या दिग्दर्शकाला जन्म दिला. त्या अगोदर मला आयुष्यात कधी नव्हतं वाटलं की मी दिग्दर्शक होणार आहे, माझं काही ॲम्बिशन्स आहे. हा फिल्म ॲज अ ॲक्टर किंवा हे काय गोष्टी मला पुनवत होत्या नेहमी आणि मला इंटरेस्ट पण होता, त्या गोष्टी आवड होती, सर्वांना छंद पण होता. पण मेकर्स म्हणून माझ्या आयुष्यात मला असं कधी वाटलं की मी फिल्म करायला पाहिजे. पण ज्यावेळेस मी गोष्ट लिहिली, गोष्ट पडद्यावर मांडायची, बऱ्याच जणांना मी ऐकत गेलो, काहींना गोष्ट समजत गेली, काहींना गोष्ट न समजत गेली. तर मग एक असं वाटलं की चला आपली गोष्ट आपणच जर मांडली तर म्हणजे कळेल, चांगली होईल. आणि मग त्या गोष्टीच्या माध्यमातून, लगनच्या माध्यमातून माझा मी म्हटलं आताच की एका दिग्दर्शकाचा त्या गोष्टीने जन्म दिला आणि तो प्रवास चालू झाला. पुढे मग सिनेमा करायचा आहे, प्रोड्युसर शोधायचं, ती जर्नी पुढे चालत राहिली. त्याला खूप वेळ गेला त्याच्यामध्ये. मग नंतर मित्र भेटायचे, मित्रांना सांगायचं असा सिनेमा करायचा हे चालू, तर ते त्यांच्या कामामध्ये फार व्यस्त होते. ते कारण कलेपासून ते खूप लांब गेले, नाटकापासून खूप दुरावले होते. पण त्यांना आवड मात्र जाम होती, सिनेमाची वगैरे दोन्ही पण आवड होती. नंतर आम्ही भेटलो. मग मी प्रोड्युसर सांगतो इकडे गेलो तिकडे गेलो, असे बरेच प्रोड्युसरना भेटलो. प्रोड्युसर काय मिळत नव्हते, गोष्ट ऐकून घेत होते, आपापल्या डिमांड्स घेत होत्या. माझी गोष्ट काही पुढे जात नव्हती. गेल्याच्या नंतर मी यांना नेहमी भेटायचो. आज मी या प्रोड्युसरना भेटलो, त्यांना भेटलो आणि पण गाडी काय पुढे जातो. त्यांनी त्या पाठीमागच्या परिश्रम पाहिलं. ते मला अगोदर आपण गोष्ट ऐकली नेमकी तू काय लिहिली ते आम्हाला पाहिजे. तर मी त्यांना ती गोष्ट ऐकल्याच्या नंतर मग त्यांनी काही दिवसानंतर डिसिजन घेतला त्यामध्ये की आपण ही फिल्म आपणच करतो याचं काय. तर ती जर्नी तयार झाली आणि तोच संघर्ष जो काय आहे तर ती फिल्म आमच्या सगळ्या मित्र, जे माझे मित्र आहेत, जेव्हा ज्यांची आमची टीम आहे, लहानपणापासून आम्ही बालमित्र आहोत, एकत्र झालो, एकत्र वाढलो, त्यांच्या माध्यमातून, आमच्या सगळ्या माध्यमातून ही फिल्म करण्याचं आम्ही ठरवलं. मग जे काही याचे आर्टिस्ट वगैरे काय असतील, ती ही गोष्ट बीडची आहे का मातीतली गोष्ट आहे, त्याचा प्रवास ग्रामीण ते कोण शहराकडे, निम शहराकडे जातो, ती गोष्ट फिरत राहते. मग त्याचे जे काही पात्र आहेत ते पात्र आम्ही निवडत गेलो. त्या पात्राचे निवडायचे मग काही बीडच्या मातीतले कलाकार पाहिजे होते, काही शहरातले पाहिजे होते. ऑडिशन झाले, सिनेमा रेडी झाला, शूटिंग झालं, बऱ्याच काही अडचणी आल्या, अडचणीला सामोरे गेलो आणि सिनेमा रेडी झाला. फायनली सगळ्यांना मला वाटतं खूप आनंद झाला की चला आता सिनेमा रिलीज करतोय, सिनेमा रेडी झालाय. सगळ्याच्या बाबतीत आनंद होता. आणि आता मेची डेट म्हणजे मला वाटतं 2020ला मी मेची डेट ठरवली होती की मेमध्ये आपण सिनेमा रिलीज करतोय आणि याचा खूप आनंद होता. सर्वजण आम्ही खुश होतो.
प्री प्रोडक्शन झालं, प्रोडक्शन झालं, फिल्म रेडी झाली आणि अचानक सर्व जगावर जे एक संकट येऊन ठेपलं ते म्हणजे कोरोनासारखं पॅन्डेमिक जे संकट आपल्या सर्वांवर आलं आणि पूर्ण जग त्याने हेलवून गेलं आणि आम्ही पण त्याच्यामध्ये त्या संघर्षामध्ये पूर्ण मोडून खाली पडलो. आता करायचं काय, सिनेमा तयार झाला, रेडी करायचा, एवढा मोठा पैसा लागलाय, सगळ्याच्या अपेक्षा वाढ, सिनेमा रेडी करायचा. मग काही गोष्टी होत्या एवढ्या परत, पण या गोष्टीचा खरंच खूप आनंद होता की सगळेजण एका मुठीने एका जीवानी उभा राहिलो की आता या पिरियडमध्ये काय करायचंय. मला वाटतं सरांनी, मी सर बोलतो त्यांना, आम्ही मित्र आहेत, मी सर यासाठी बोलतो की ते आमचे सिनियर आहेत, त्यांनी दिशा दाखवली, सिनेमा पुढे पोहोचण्यासाठी खूप मोठं बळ आहे त्यांचं. तर ऑलमोस्ट सगळ्यांचं आहे याच्या पाठीमागे, जर निर्माते नाही तर लगन टीम आहे, टेक्निशियन आहेत, सर्व काही गोष्टी आहेत, त्यांची खूप साऱ्या लोकांची मेहनत आहे या चित्रपटाच्या पाठीमागे. सो प्रत्येक चित्रपटाच्या पाठीमागे मेहनत असतेच. तर नंतर सिनेमा रेडी झाला, सगळ्या काही गोष्टी आनंद झाला, कोरोना पण आला आणि आता मग करायचं काय म्हणजे, तर सगळेजण घाबरले नाहीत. सर जे काय होते, अण्णा असतो, आम्ही प्रेमाने त्याला अण्णा म्हणतो, आणि बाकी सगळेजण आपण म्हटलं काय करायचं, तर त्यांनी असं ठरवलं की आपण वेळ वाया नाही देतो. मी थोडा जास्त वेळ घेईन कारण जर्नी खूप मोठी आहे, मी संपवतोय थोड्यात. तर ज्यावेळेस मग कोरोनाच्या मध्ये स्थितीमध्ये सरांनी सांगितलं की आता आपण काय करू की सिनेमा तर रेडी झाला आहे, रिलीज करायचा, मध्ये वेळ आहे, मग काय करता येईल. तर मध्यंतरी काळामध्ये जे GB एंटरटेनमेंट नावाचं जे प्रोडक्शन हाऊस आहे, तर त्यांनी एवढे चांगल्या म्हणजे पद्धतीने एक त्यांची अप्रोच टीम झाली आणि त्यांनी ठरवलं की आता आपल्याला कोरोनाच्या पिरियडमध्ये काहीतरी करायचं आहे. तर मग कोरोनामध्ये जेवढे संकट आले, जे आमच्या परीने, टीमच्या परीने, कलाकार जे असतील, टेक्निशियन जे असतील, जी लगन टीम असेल, त्यांच्या पद्धतीने कोरोनावर जेवढे संकट आले, लोकांना जी काही मदत करता येईल की जेणेकरून कुणाला जेवण वाटापासून, किराणा वाटापासून, काही पेशंट पण पोहोचण्यापर्यंत, त्यांचा अंत्यविधी करण्यापर्यंत सुद्धा या प्रोडक्शनने काम केलं. याचा आनंद मला म्हणजे खरंच प्राऊड फील होतं की यांचे इतके चांगले विचार असू शकते त्या टीमच्या पाठीमागे. आणि अशा पद्धतीने पॅन्डेमिक संपलं आणि सिनेमा फायनली 6 वेळेला सिनेमागृहात प्रदर्शित होतोय. खरंच हा संघर्ष इथपर्यंत येऊन ठेपला, सिनेमा पोहोचवण्यापर्यंत आहे. त्या संघर्षापेक्षा सिनेमा लोकांसाठी तयार झाला आणि ज्यांच्यासाठी तयार झाला त्यांच्यापर्यंत सिनेमा पोहोचतोय, याचा आनंद खरंच खूप मोठा आहे, मला असं वाटतं. अर्जुन, तुम्ही सांगितलं हा एवढा मोठा सगळा प्रवास, मध्ये आलेली सगळी संकट, प्रेमात पण असंच असतं. आणि तुम्ही जे टॅगलाईन दिले, तुम्हाला वाटतं पण सोपं नाही, आमच्या सगळ्यांना कळलं की तुम्हाला वाटतं तितकं सोपं नाही आहे चित्रपट बनवणं, त्यातून प्रेमाचं तर नाहीच नाही. मी पुन्हा तुम्हाला तिथे आसनस्थ होण्याची विनंती करते. आपण 3 गाणी आपण या चित्रपटातली आता पाहणार आहोत. अजय गोगावले यांनी पहिलं गाणं गायलेलं आहे, विजय गवंडे यांचं संगीत आहे, गुरु ठाकूर यांचे शब्द आहेत. एक छान मोटिवेशनल असं हे गाणं आहे. आपण लाईट्स बंद करूया. कॅमेरा लुक असेल पूर्ण इंटरव्ह्यू तुमच्या भूमिकेविषयी थोडं सांगा, चित्रपटाविषयी, आणि मग 6 मेला चित्रपट येतो आहे. ठीक आहे, चालेल. मी पकडते. ठीक आहे. स्टार्ट करू का? नमस्कार, मी श्वेता काळे आणि लगन या चित्रपटामध्ये माझं जे कॅरेक्टर आहे ते राजनंदिनीचं आहे. मला असं वाटतं राजनंदिनी या नावामध्येच एक मिनिट जस्ट म्हणजे पूर्णपणे मीच बोलायचं की मध्ये मध्ये तुम्ही क्वेश्चन राजनंदिनी या नावामध्येच तिचा घरंदाजपणा किंवा एक तिचा अल्लडपणा सगळ्याच गोष्टी याच्यामध्ये येतात. आणि या कॅरेक्टरमध्ये आणि माझ्या रिअल लाईफमध्ये मी जशी आहे यात जास्त काही फरक नाही आहे, कारण की मूवीमध्ये सुद्धा ती थोडी खोडकर आहे, रागीट आहे. तशीच इकडं रिअल लाईफमध्ये सुद्धा मी घरामध्ये सगळ्यात लहान आहे आणि खूप रागीट आहे. सो हे कॅरेक्टर करताना जास्त अशा काही अडचणी आल्या नाहीत, पण हा एक अशी अडचण आली की मी पुण्याची आहे. सो शूट जे होतं आणि वर्कशॉप जे होतं ते बीडला होतं आणि उन्हाळ्यामध्ये होतं. सो त्या वातावरणाशी जुळवून घ्यायला थोडंफार अडचणी आल्या मला, पण सुजित आणि बाकी जी टीम होती त्यांनी खूप सारा सपोर्ट केला आणि बऱ्याच साऱ्या गोष्टी चांगल्या शिकवल्या आम्हाला, की ज्या फक्त चित्रपटापुरत्याच नाही तर तुम्ही उभ्या आयुष्यात सुद्धा त्या कशा प्रकारे तुम्ही आत्मसात केल्या पाहिजे या गोष्टी त्यांनी शिकवल्या आम्हाला. मी माझी आजा नावाची भूमिका आहे, लगन सिनेमामध्ये माझी आजा नावाची भूमिका आहे. तर
ती माझ्यासाठी खूप चॅलेंजिंग आहे. म्हणजे मी आता जो आहे तुमच्यासमोर तसा आणि सिनेमामधला खूप वेगळा आहे. आजा नावाचं कॅरेक्टर एक शिस्त आहे, एक सभ्य मुलगा, त्याच्यानंतर एक हुशार प्रामाणिक असा ते कॅरेक्टर आहे. तर ते कॅरेक्टर एज्युकेटेड पण आहे, शिक्षण झालेलं आहे. आजामध्ये भरपूर काय तुम्ही थिएटरमध्ये जाऊन 6 मेला तुम्ही बघितल्याच्या नंतर लक्षात येईल. प्रेक्षकांनी हा चित्रपट का बघायला? कारण की एक आपण जे प्रेम करतो, प्रत्येकाला आयुष्यामध्ये प्रेम हे होतंच, पण त्याच्यामध्ये तुम्ही अडचणी आल्याच्या नंतर ते कशा प्रकारे निभवता, ते मधूनच सोडून देता की त्याला शेवटपर्यंत नेता. त्यानंतर एक आई आणि मुलाचं पण जे काही ह्याच्यामध्ये प्रवास दाखवला आहे किंवा त्यांनी बघितलेलं जे स्वप्न आहे, त्याच्या स्वप्नांचा जो प्रवास आहे तो याच्यामध्ये आहे. सो बऱ्याच साऱ्या अडचणी येत होत्या, तरी पण त्या कशा प्रकारे त्याच्यावरती मात करून त्या आत्मसात केलेल्या आहेत या चित्रपटामधून हे बघायला मिळतं. सो नक्कीच एक नातं कशा प्रकारे तुम्ही निभावलं पाहिजे याच्यासाठी तुम्ही हा चित्रपट नक्कीच पाहायला पाहिजे. 6 मेला चित्रपट येतो. किती टाईम? 6 मेला 6 मेला चित्रपटगृहामध्ये जाऊन तुम्ही हा सिनेमा नक्की बघा आणि आम्हाला खूप सारं प्रेम द्या. थँक्यू. नवीन चेहरे आहेत, सो सगळ्यांची सपोर्टची गरज आहे तेवढीच. सो नक्कीच प्रेम असू द्यात आणि 6 मेला कोणीही विसरू नका, चित्रपटगृहात जाऊनच हा मूवी बघा. थँक्यू. जर म्हणलं तर विजय गावंडे सर, त्यानंतर पी शंकरम आणि रोहितदादा नागभिडे यांनी याचं संगीताची बाजू सांभाळली आहे. त्याच्यासोबतच त्यांच्या संगीताला जे गायनबद्ध केलं तर त्याच्यामध्ये अजय गोवाले सर असतील, आदर्श शिंदेदादा असतील, त्या ओंकार स्वरूप बागडे असतील, त्याच्यानंतर पी शंकरम असतील, चिन्मयी श्रीपादा हे असतील, यांनी याचं गायन केलं आहे. आणि याचं जे गायनाचं जे लेखन आहे ते गुरु ठाकूर, बाबासाहेब रांजण, त्याच्यानंतर पी शंकरम, आर्यन आखडे आणि त्याच्यानंतर निलेश कटकेन, गजानन पडू अशा विविध गीतकारांनी याचं गीतरचना वगैरे त्यांनी केलेली आहे. म्हणजे संगीतावर एवढ्या पद्धतीने चांगल्या लेवलवर काम झालं. त्याच्यानंतर छायांकन पण ते एवढ्या व्यवस्थितरित्या शूट झाले. एकंदरीत जर फिल्मच्या बाबतीत जर बोललं तर याचा कॅनव्हास खूप मोठा आहे, एक याचा स्केल खूप मोठा आहे. कलाकाराच्या माध्यमात किंवा टेक्निशियन्स म्हणा वेगवेगळ्या पद्धतीने याचं शूटिंग्स वेगवेगळ्या ठिकाणी झाले आणि फायनली फिल्म 6 मेला रिलीज याचा आनंद खूप मोठा आहे. चित्रीकरणाबद्दल सांगा. बीड जिल्ह्यामध्ये आता चित्रीकरण याचा बराचसा भाग बीड या ठिकाणी झाला आहे. त्याचं मूळ कारण असं असावं कारण की गोष्ट मूळ बीडपासून सुरू होते आणि त्याच्यानंतर वेगवेगळ्या ठिकाणी ती गोष्ट जाते. जशा वेगवेगळ्या ठिकाणी जाते तसे लोकेशन्स आपल्याला बघायला मिळतील फिल्मच्या माध्यमातून. आणि मूळ गोष्ट बीडची असल्यामुळे बीडचे कलाकार मला वाटतं बऱ्यापैकी याच्यामध्ये आपल्याला आढळून येतील. आणि ते एक वेगळ्या पद्धतीचे जो रॉनेस आहे, गावाकडचा रॉनेस आहे, तो कलाकाराच्या माध्यमातून आणि नवीन कलाकाराच्या माध्यमातून रॉनेस बघायला मिळेल. याचा आनंद पण खूप वेगळाच असेल सर्वांसाठी. कलाकार कसे निवडले गेले? मला वाटतं याचे जे कलाकार आहेत तर वेगवेगळ्या सिटीजमध्ये जसं पुणे, नाशिक आहे, औरंगाबाद आहे किंवा बीड नगर आहे, इथं याचे ऑडिशन झाले. ऑडिशनच्या माध्यमातून काही कलाकाराची निवड झाली आणि बीडमध्ये जो मी आत्ता सांगितलं की बीडचा रॉनेस शूट करायचा होता, त्या गोष्टीच्या माध्यमातून आणि त्याच्या वेगवेगळ्या जे काही पद्धती आहेत त्यातून शूट करायचा होता. तर वेगवेगळ्या ठिकाणी काही कॉलेजेस आहेत, काही शाळा आहेत, काही खेडे आहेत, तर तिथे त्याची शोध मोहीम चालू केली याच्या पात्राच्या माध्यमातून. आणि जे छोटे बालकलाकार आहेत तर त्यांची पण निवड मला वाटतं वेगवेगळ्या खेड्यापाड्यातून याची शूटिंग झाली. जे आई वडील जे आहेत ते आजही कामगार म्हणून काम करत आहेत. प्रेक्षकांना काय सांगू इच्छिता? मी प्रेक्षकांना फायनली सांगेन की 6 मेला सिनेमागृहात येतो आहे. तुम्ही संपूर्ण जाऊन सिनेमा बघा, एन्जॉय करा आणि तुमच्या कमेंट्स, तुमचं प्रेम सिनेमागृहात जाऊन द्या. तुम्हाला या सिनेमाच्या माध्यमातून तुमची एनर्जी म्हणा किंवा एक बूस्टर डोस या सिनेमाच्या माध्यमातून नक्कीच मिळेल असं मी सर्वांना येतो.